वेगळ्या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र आम्हाला ठेवायची आहे की देशातला पहिला AI युक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स बुद्धिमत्ता युक्त जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याला आम्ही विकसित करतोय। 1 मे 2025 ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 60 डिपार्टमेंटला आम्ही AI युक्त AIच्या माध्यमातून चालवण्याचा आणि एकंदरीत त्याच्यावर लक्ष ठेवण्याची सुरुवात केली आणि 2 दिवसा अगोदर नीति आयोगाकडून आम्हाला एक पत्र आलेलं आहे की देशामध्ये आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली देशातल्या ग्रामीण भागाला AIच्या माध्यमातून डेव्हलप करणं विकसित करण्याचा प्रयत्न हे नीति आयोग आणि त्यासंबंधित आयोग अभ्यास सुरू केलेला आहे आणि म्हणूनच मार्वल कंपनीच्या माध्यमातून जो आम्ही सिंधुदुर्गाला AI युक्त करण्याचा आम्ही जो मार्ग सुरू केलेला आहे त्याचा पूर्ण अभ्यास करण्यासाठी नीति आयोगाचे सदस्य हे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सिंधुदुर्गामध्ये येणार आहेत। आम्ही सिंधुदुर्गामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून काय करतोय, कसं डेव्हलपमेंट करतोय, कसे विविध डिपार्टमेंटचा अभ्यास करतोय, कसे प्रश्न सोडवतोय याच्या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी नीति आयोगाचे सदस्य आमच्याकडे येत आहेत। हे देशामध्ये हा आमचा पहिला जिल्हा आहे त्याचे नमूद त्यांनी त्यांच्या ईमेलमध्ये पण केलेला आहे की तुम्ही AIच्या माध्यमातून जो सिंधुदुर्ग तुम्ही विकसित करताय त्याचा अभ्यास आम्हाला करायचा आहे आणि म्हणूनच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ते नीति आयोगचे सदस्य आमच्या सिंधुदुर्गामध्ये येत आहेत। ही आमच्या जिल्ह्यासाठी आणि आमच्या महाराष्ट्रासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे। आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमचा महाराष्ट्र हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हब असला पाहिजे, केंद्रबिंदू असला पाहिजे असं वक्तव्य पहिल्या 100 दिवसामध्येच केलेलं आणि त्याच मार्गावर चालण्याचं काम आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने केलेलं आहे। म्हणून सिंधुदुर्गाचा पालकमंत्री म्हणून माझ्या दृष्टिकोनातून ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे। यासाठी मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनापासून आभार मानेन आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मनापासून आभार मानेन की जी ताकद आणि जे मार्गदर्शन त्यांनी आम्हाला केलं त्यामुळे आम्ही हे महत्त्वाचं पाऊल उचलू शकलो आणि देशात AIच्या माध्यमातून एक वेगळी ओळख आमच्या सिंधुदुर्ग म्हणून आम्ही तयार करू शकलो। ही माहिती आपल्या माध्यमातून समोर ठेवायची। डिपार्टमेंट आहे, आरोग्य आहे, जिल्हा परिषद आहे, या सगळ्या 8 ते 9 डिपार्टमेंटला आम्ही AIच्या अंतर्गत आता डेव्हलप करतोय, प्रश्न सोडवायला प्रयत्न करतो। मग येणाऱ्या पर्यटकाची सुरक्षा, येणाऱ्या व्यवसाय धंदा आणि नागरिकांची सुरक्षा ह्याही त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून होत आहे। मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती केलेली आहे की येणाऱ्या 10-15 दिवसामध्ये मला कॅबिनेटच्या समोर किंवा त्यांच्या समोर या संदर्भातली प्रेझेंटेशन देण्याची परवानगी त्यांनी मला द्यावी जेणेकरून राज्यातल्या अन्य जिल्हे पण याचं अनुकरण करू शकतात की नेमकं एका ग्रामीण भागातल्या जिल्ह्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये कसं पाऊल उचललं आहे, काय नेमकं केलेलं आहे, आम्हाला येणारे आव्हान हे अन्य जिल्ह्याला येऊ नये ह्या दृष्टिकोनातून काही अभ्यास करता येऊ शकतो का। म्हणून ह्या बाबतीमध्ये लवकरच माझी अपेक्षा आहे की मंत्रालय स्तरावर पण याच्या अभ्यासासाठी आणि एकंदरीत सादरीकरणासाठी आम्हाला बोलवण्यात येईल। असंख्य जे 10-15 वर्ष प्रलंबित असलेली जे फायली आहे त्यांना आम्ही 10 ते 15 मिनिटांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्याचा अभ्यास करून आपण नोट द्यायला तयार केलेला आहे जेणेकरून तुम्ही प्रश्न सोडवू शकता। म्हणून असंख्य महत्त्वाचे विषय आपल्याही पत्रकार मित्रांच्या पण समोर आम्ही ह्या बाबतीमध्ये सादरीकरण करू जेणेकरून आपल्यालाही कळेल की महाराष्ट्रातल्या एका ग्रामीण भागातल्या जिल्ह्याने कसं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आता प्रश्न सोडवायला सुरू केलेले आहे। डिपार्टमेंट आहे, आरोग्य आहे, जिल्हा परिषद आहे, या सगळ्या 8 ते 9 डिपार्टमेंटला आम्ही AIच्या अंतर्गत आता डेव्हलप करतोय, प्रश्न सोडवायला प्रयत्न करतो। मग येणाऱ्या पर्यटकाची सुरक्षा,
येणाऱ्या व्यवसाय धंदा आणि नागरिकांची सुरक्षा ह्याही त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून होत आहे. मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती केलेली आहे की येणाऱ्या 10-15 दिवसामध्ये मला कॅबिनेटच्या समोर किंवा त्यांच्या समोर या संदर्भातली प्रेझेंटेशन देण्याची परवानगी त्यांनी मला द्यावी, जेणेकरून राज्यातल्या अन्य जिल्हे पण याचं अनुकरण करू शकतात की नेमकं एका ग्रामीण भागातल्या जिल्ह्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये कसं पाऊल उचललं आहे, काय नेमकं केलेलं आहे, आम्हाला येणारे आव्हान हे अन्य जिल्ह्याला येऊ नये ह्या दृष्टिकोनातून काही अभ्यास करता येऊ शकतो का. ह्या बाबतीमध्ये लवकरच माझी अपेक्षा आहे की मंत्रालय स्तरावर पण याच्या अभ्यासासाठी आणि एकंदरीत सादरीकरणासाठी आम्हाला बोलवण्यात येईल.